आणि या सगळ्या घडामोडींमध्ये सातत्यानं एक विषय चर्चेत आहे जो अजूनही थांबलेला नाही। तो विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भातला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांची मतं ही बरीच वेगळी दिसतायत शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांपेक्षा। आणि सुप्रिया सुळेंच्या कार्यपद्धतीवरती कार्यशैलीवरती अजित पवार यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे विलीनीकरणासंदर्भातल्या ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्या पुढे सकारात्मकरित्या जातील का त्या तिथेच थांबतील याची सुद्धा आता चर्चा रंगतेय। या चर्चांना ब्रेक लागावा अशी एक प्रकारे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका असल्याचं दिसतंय। सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेलांसह अनेकांना विलीनीकरण नको आहे आत्ताच्या घडीला अशी सूत्रांची माहिती आहे। आणि अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी किंवा सरकारमधली त्यांची